साहित्य सम्राट आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या जयंतीनिमित्त आत्रेय पुरस्कृत आचार्य अत्रे पुरस्कार 2025 प्रदान सोहळा येत्या 13 ऑगस्ट रोजी माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिरात सायंकाळी 5:30 वाजता आयोजित करण्यात आलाय। परचुरे प्रकाशन आणि डिंपल पब्लिकेशन यांच्या मार्फत सर्व साहित्य आणि कला रसिकांना या सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले। आपल्याला सर्व माहिती दिलेली आहे आणि हा जो कार्यक्रम आहे झेंडूची फुले शताब्दीचा म्हणजे प्रकाशन तर आहेच। डिंपल पब्लिकेशनने एक छान पुस्तक त्यानिमित्ताने वाचकांसमोर ते आणत आहे, त्याचं प्रकाशन आहे त्या दिवशी। आणि नंतरचा जो कार्यक्रम आहे तो अतिशय इंटरेस्टिंग, तुमच्या भाषेमध्ये मराठीत सांगायचं तर इंटरेस्टिंग कार्यक्रम आहे। त्यामुळे तुम्ही बातम्या वगैरे तर सगळ्या द्यालच, पण तुम्ही वैयक्तिक तुम्हाला मजा येईल। माझी तुम्हाला वेगळी विनंती आहे, त्यांनी सांगितलं बातम्या वगैरे तुम्ही ते छापणारच आहात। आणि अत्रे साहेब मुख्यतः पत्रकार होते मोठे। पहिल्यांदा त्यांची जी सुरुवात त्या पत्रकारितेच्या माध्यमातून पूर्ण एक चळवळ ती सुरू करणं आणि तिला ऊर्जा पुरवणं हे फार मोठं कार्य त्या पत्रकारितेने केलं त्यांच्या काळातल्या। त्यामुळे आपलं नाही म्हटलं तरी ते सर्व माध्यमकर्मींचं कर्तव्यच आहे की अत्रे साहेबांच्या जयंतीला जसं भावे साहेबांनी सांगितलं की मराठी पत्रकारांनी काय खरं म्हणजे सगळ्याच पत्रकारांनी सगळ्या भाषांमधल्या महाराष्ट्रातले जे पत्रकार आहेत त्यांनी अत्रे जयंतीला मोठा फोकस दिला पाहिजे। असो, पण तुम्ही इथे खरोखरच मोठ्या संख्येने आलेला आहात आणि अलीकडच्या पत्रकार परिषदा कोण पत्रकार येत नाही, ते सगळं वर्क फ्रॉम होम जसं न्यूज फ्रॉम होम असं चालतं, पण तो प्रत्यक्ष आला ते फार मोठं काम आहे। या जयंतीच्या निमित्तानं हा कार्यक्रम होणार आहे। 127वी जयंती आहे, तेव्हा त्यानिमित्त दिला जाणारा आचार्य अत्रे पुरस्कार आणि मानचिन्ह हे यावर्षी मराठी कलाकार आणि मराठी संस्कृतीचे दूत ज्यांना आम्ही म्हणतो असे अशोक हांडे यांना आम्ही हा पुरस्कार देतो आहोत। आणि तो रामदास फुटाणे, कविवर्य रामदास फुटाणे करणार आहेत। आणि त्यानंतर झेंडूची फुले या कविता संग्रहाची शताब्दी आवृत्ती ही प्रसिद्ध होणार आहे। त्या आवृत्तीचं संपादन महेश केळुसकरांनी केलेलं आहे आणि अशोक मुळे यांच्या डिंपल पब्लिकेशनतर्फे ते प्रकाशित होतं आहे। आणि झेंडूच्या फुलांवरती आधारित एक काव्य आणि विडंबन काव्य संगीत सोहळा ज्याला म्हणू असा होणार आहे। त्यात रामदास फुटाणे, महेश केळुसकर, शिवाय कौशल इनामदार, निनाद आजगावकर हे दोघे गायक आणि संगीतकार, आणि त्याचप्रमाणे शिवानी गायतोंडे आणि मैथिली पानसे या गायिका देखील भाग घेणार आहेत। तो असा हा एकूण कार्यक्रमाचा सोहळा आहे। पुरस्काराचं स्वरूप मानचिन्ह असं असतं, वज्रमुठीत घेतलेली लेखणी ह्या असं मानचिन्ह आम्ही आचार्य अत्रे पुरस्कार म्हणून अर्पण करतो दरवर्षी।